आता कालांतरामध्ये त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये आता सतेज पाटील त्याच्यानंतर राहुल पाटील साहेब आणि चेतन नरके असे तीन म्हणजे नपापा ही नवीन जोडी जिल्ह्याच्या राजकारणात उदयाला आलेली आहे. आज तुमच्या समोर हे ज्वलंत उदाहरण आहे की राहुलजी आणि चेतन नरके एकत्र काम करताना तुम्हाला दिसत आहेत. जी पी.एन. साहेबांची इच्छा होती ती आज आम्ही सगळं एकत्र पूर्ण करतोय. ज्यावेळी माझं लोकसभेच्यासाठी माझं काम सुरू होतं, 2 वर्ष मी त्यासाठी राबलो, त्यावेळी पी.एन. साहेब आणि माझे वडील अरुण नरके साहेब एकत्र बसले होते आणि मला अजूनही राहुलजी आठवते की माझ्यासाठी पी.एन. साहेबांनी कधी पक्षाच्या बाहेर नव्हता कॉल करत नव्हते, पण माझ्यासाठी उद्धव साहेबांना त्यांनी फोन केला आणि माझ्यासाठी सांगितलं की चेतनला तुम्ही द्या, तो चांगला उमेदवार म्हणून. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुलजी पाटील यांना आपण पन्हाळ्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांना निवडून आणायची जबाबदारी या स्टेजवर सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्यावर आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आज मला वाटतं 12 दिवस आजपासून राहिलेले आहेत आणि मगाशी मोळे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं किंवा खाडे साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची स्थिती किंवा महाविकास आघाडीचे असणाऱ्या याच्यापासून पुढच्या असणाऱ्या योजनांच्या माहिती आणि मोळे साहेबांनी पी.एन. साहेबांचे सांगितलेले काही भावनात्मक मुद्दे किंवा त्यांची काम करण्याची पद्धत. ज्यावेळी पी.एन. साहेबांचं नाव येतं आणि अरुण नरके साहेबांचं नाव एकत्र येतं त्यावेळी त्यांची मैत्री पूर्ण जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी एकमेकाची काळजी घेतली, वैयक्तिक लेवलला असू दे किंवा राजकीय लेवलला असू दे, त्यांनी दोन्ही गोष्टी दोघांनी एकमेकाला सांभाळून घेतलेल्या होत्या. मधी थोडा काळ हा संघर्षाचा काळ 2 गटांमध्ये झाला, त्याला काही कारणं असतील, पण ज्यावेळी माझं लोकसभेच्यासाठी माझं काम सुरू होतं, 2 वर्ष मी त्यासाठी राबलो, त्यावेळी पी.एन. साहेब आणि माझे वडील अरुण नरके साहेब एकत्र बसले होते आणि मला अजूनही राहुलजी आठवते की माझ्यासाठी पी.एन. साहेबांनी कधी पक्षाच्या बाहेर नव्हता कॉल करत नव्हते, पण माझ्यासाठी उद्धव साहेबांना त्यांनी फोन केला आणि माझ्यासाठी सांगितलं की चेतनला तुम्ही द्या, तो चांगला उमेदवार म्हणून दिसेल. आणि ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. आणि याच वेळी ह्या गोष्टी बोलत असताना पी.एन. साहेबांनी आणि अरुण नरके साहेबांनी ठरवलं की पन्हाळा सारखा तालुका जो आहे ज्याच्यामध्ये विकासाची गती जास्त महत्वाची आहे आणि विकासाची जास्त गोष्टी महत्वाच्या असताना संघर्ष कसा टाळता येईल याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणून दोघांनी मिळून ठरवलं की हे दोन्ही गट, पी.एन. साहेबांचा गट आणि अरुण नरके साहेबांचा गट एकत्र जर काम करता आलं तर त्या माध्यमातून आपल्याला करवीर विधानसभेचा चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल. आणि त्या दोघांनी जे ठरवलं तर त्याचा आज तुमच्या समोर हे ज्वलंत उदाहरण आहे की राहुलजी आणि चेतन नरके एकत्र काम करताना तुम्हाला दिसत आहेत. जी पी.एन. साहेबांची इच्छा होती ती आज आम्ही सगळं एकत्र पूर्ण करतोय. जसं आधी मनपा म्हणजे महाडिक नरके पाटील अशी जी जोडी होती, आता कालांतरामध्ये त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये आता सतेज पाटील त्याच्यानंतर राहुल पाटील साहेब आणि चेतन नरके असे तीन म्हणजे नपापा ही नवीन जोडी जिल्ह्याच्या राजकारणात उदयाला आलेली आहे. आणि त्या माध्यमातून करवीर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुलजी पाटील यांना आपण पन्हाळ्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांना निवडून आणायची जबाबदारी या स्टेजवर सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्यावर आहे. ज्या पद्धतीनं पी.एन. साहेबांची काम करण्याची पद्धत होती त्याच पद्धतीनं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ते करू शकतील असा माझा आत्मविश्वास त्यांच्या बाबतीत आहे. मला वाटतं त्यांची काम करण्याची पद्धत जरी सौम्य तुम्हाला वाटत असेल तरी त्यांची हुशारी किंवा त्यांचं शिक्षण त्यांना चांगलंच त्या माध्यमाने मदत करेल. बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून किंवा त्यांचा विकासाचा जो आराखडा जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः आणि राहुलजी सुद्धा आम्ही एकत्र काम करतोय. आम्हाला छत्रपती शाहू महाराजांचं खासदारकीच्या माध्यमातून बळ आहेच, बंटी पाटील साहेबांचं जिल्ह्याच्या ताकदीच्या माध्यमातून एक खमका, एक कर्तृत्ववान नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. आणि राहुलजींसारखा एक युवा नेता, एक युवा नेतृत्व विधानसभेमध्ये जाणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे मला वाटतं आपण ताकदीनं सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करूया. दोन्ही गटाची माणसं ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी मला वाटतं
पन्हाळ्याचं मताधिक्य हे करवीर विधानसभेच्या विजयाचं गणित ठरणार आहे, एवढं मी तुम्हाला तुम्हाला सांगतो. आणि मला वाटतं बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या पद्धतीनं विकासाचे आराखडे जे आपण मांडलेले आहेत, ज्याच्यामध्ये महिला बचत गट असतील, त्याच्यासाठी लागणारं कौशल्य विकासाचा आराखडा असेल, त्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्यासाठी बाजारपेठा कशा उपलब्ध करून देतील याचा विषय असेल, किंवा शेतकऱ्यानं आपल्याला चांगल्या क्रॉप पॅटर्न बदलून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पादकता वाढवून वेगवेगळे पिकांची उत्पन्न कसं घेता येतील आणि शेतकऱ्याला 4 पैसे चांगले कसे मिळतात, या बाबतीत राहुलजी आणि आमचा दोघांचा सहभाग ताकदीने तुमच्या पाठीवर असणार आहे. KDCC असेल, गोकुळ दूध या माध्यमातून असेल, शेतकऱ्याला चांगला दर कसा देता येईल याचा नेहमीच विचार आमच्या डोक्यात आहे. त्या माध्यमातून त्यांना चांगली आरोग्य सेवा देणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही ताकदीने काम करतो. आणि ही घडी बनवण्यासाठी PN साहेबांचं आणि अरुण नरके साहेबांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या मोठ्या संस्थांमधून आहे. आणि हीच पद्धत आम्ही या माध्यमातून पुढे ठेवत आहोत. गुळाचा व्यवसाय असू दे किंवा आपल्याकडे भात आणि नाचण्यासारख्या गोष्टी होतात, आपल्याकडे रोजगार आणि स्वयंरोजगार हे मोठे विषय आहेत. आणि हे विषय घेत असताना आपल्याला आपली तरुण मुलं कागल MIDC असेल, गोकुळ शिरगाव MIDC असेल, तिथं जावं लागतं. मला वाटतं राहुलजी आणि आम्ही एकत्र याच्यामध्ये विचार करतोय की आपल्याला जर चांगले अन्न प्रक्रियाची केंद्र असेल किंवा उद्योग असतील, जर आपल्याला पन्हाळ्यामध्ये उभा करता आले, तर त्या माध्यमातून आमची तरुण मुलं बाहेर राज्यामध्ये किंवा बाहेर कुठल्या दुसऱ्या शहरामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये येऊन जाऊन न करता पन्हाळा तालुक्यामध्ये राहून काम चांगलं करून आई वडिलांची काळजी घेऊन शेत सांभाळून आपली जनावरं सांभाळून चांगल्या पद्धतीनं रोजगार त्यांच्या पाट्याला मिळेल आणि त्या माध्यमातून आमच्या मुलांची लग्न वेळेत होतील, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं आम्ही करवीर विधानसभेचा मी राहुलजींच्या बाबतीत बोलताना एवढा विचार करतो की शिक्षण असेल, सहकार धोरण असेल, रोजगार उद्योगधंदा असेल, महिलांचा विकास असेल, या सगळ्याचा एक आराखडा म्हणजे यासाठी युवा नेतृत्व राहुलजी पाटील आपल्याला कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत आपल्याला त्यांना घेऊन जायचं आहे. आणि त्याच्यासाठी चेतन नरके ताकदीनं अरुण नरके गटाचा पूर्ण पाठिंबा त्यांना आम्ही देण्याचं आमच्या मतानं आहे. या सगळ्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की आपल्याला महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या राज्याच्या लेवलला महत्वाची आहे. आपल्याला असणाऱ्या योजना ज्या राज्य लेवलला आहेत किंवा सेंट्रल म्हणजे राष्ट्रीय लेवलला आहेत, याच्यामध्ये बदल घडवून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी असेल, त्यासाठी मायक्रो फायनान्सिंग कसं करता येईल, याचा सगळा पॉलिसी किंवा याच्या जर योजना बघितल्या तर महाविकास आघाडीशिवाय आपल्या महाराष्ट्राला कुठलाही पर्याय नाही. आणि महाविकास आघाडी जर महाराष्ट्रात यायची असतील तर कोल्हापूरची जबाबदारी म्हणजे करवीर विधानसभेची जबाबदारी आपल्याला बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला राहुलजींना मताधिक्यानं निवडून आणणे ही काळाची गरज आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना ताकदीने याच्याबरोबर आपण मदत करायची आहे. आणि पन्हाळ्यामधलं गणित हे विजयाचं राहुलजी तुमच्यासाठी गणित असणार आहे, एवढंच मी सांगतो. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे राहू देत, पन्हाळ्याचे आशीर्वाद त्यांच्या मागे राहू देत, एवढंच मी तुमच्याशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.